जाऊ द्या ना सासूबाई, तसंच काहीतरी कारण होतं म्हणून गेले होते दोघ जण बाहेर. आणि मला कळलं होतं, अभिजितने फोन केला होता त्याने. नाही, आणि आजी चूक असेलच तर ती एकट्या शमिकाची नाही आहे, आमच्या दोघांची चूक आहे. पण शिक्षा मात्र एकट्या शमिकालाच होणार आहे. आपण शमिका, हात पुढे कर. हात पुढे कर. शमिका, बाळा, तुझं मला खरंच खूप कौतुक वाटतं. मला ठाऊक आहे या घरातले तुला सगळेच सामील आहेत, अगदी माझा लेक सुद्धा. तुझी चूक सहज पचून गेली असती या घरात, पण तू पुढे होऊन खरं बोलण्याचं धाडस दाखवलंस, माझा मान राखलास, माझे संस्कार जपलेस. खरंच मला खूप बरं वाटलं. हा, पण याचा अर्थ असा नाही की आजपासून मी तुझ्या बरोबर मवाळ वागेन. पण आज तू जे वागलीस ना, त्याने मला खूप बरं वाटलं. सुखी राहा. पण हा, या घराला सांभाळ आणि अशी चूक पुन्हा करू नकोस. अगं, आपले वाडवडील जे काही सांगतात त्यात अनुभवांच्या पावसाळ्यांचा ओलावा असतो. तोच आयुष्यात पुढे जायला शिकवतो, आपल्याला उपयोगी पडतो. अनिरुद्ध, येस. अरे ती मुलाकडची मंडळी आता येतीलच. हा, मुलाकडचे लोक म्हणजे? अरे ते फोटोज मधून तुझे स्थळ पसंत केलंस आशूसाठी, ती मंडळी येणार आहेत आता. अरे पण आपली काहीच तयारी नाहीये. डोंट वरी, मी आहे ना, सगळी तयारी मी केलेली आहे, काहीच काळजी करू नको. आणि वंडरफुल पीपल अनिरुद्ध, मी बोलले ना त्यांच्याशी, खूपच छान लोक आहेत. आणि एकतर दे रिच, खूप प्रतिष्ठित. आय थिंक खूपच छान. आशू खूप सुखात राहील त्यांच्या घरात. पण याच्यामध्ये आशूला तो पसंत आहे की नाहीये, त्याची पसंत महत्वाची वाटत नाही का तुला? ऑफकोर्स, म्हणजे काय, ते तर खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच मी ऍक्च्युली आशूला शोधत होते. तर ती कुठे आशू? कुठे ती तुला काही सांगून? मम्मा, रिया बेटा, आशूला पाहिलंस का? नो, म्हणजे सकाळपासून ती तर घरात दिसली नाही मला. म्हणजे गॉड, आता या वेळेला ही आशू कुठे गेली? आज मला कुठलीही गडबड नकोय. एकदा का या आशूचं लग्न झालं ना की मग मी
काय काय केलंस तू? डॅड, तुम्हाला जे दिसतंय ते खरं आहे. मी आणि जय आताच लग्न करून आलो आहोत. कायद्याने आणि मनानेही आम्ही आता पती पत्नी आहोत. जय मला आवडतो डॅड, आणि त्यालाही मी आवडते. मला वाटतं रात्रीच मी तुला विचारलं होतं ना, रात्रीच तुला विचारलं ना की तुला कोणी आवडत असेल तर तू मला सांग, पण मला सांगितलं नाही तू. मला का नाही सांगितलं मला तर? मी तुला विचारलाय प्रश्न. बर, त्याचं असं आहे ना सर की एक मिनिट. मी माझ्या मुलीशी बोलतोय. ओके ओके. हा, आणि मध्ये बिलकुल बोलायचं नाही. आता सांग मला, काल रात्री जेव्हा मी तुला विचारलं होतं तुला कुणी एखादा मुलगा आवडतो का, तेव्हा मला का नाही सांगितलंस? डॅड, तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या माझं डॅड. हो हो, तुझंच तर ऐकायचं होतं मला आशू. तुलाच तर विचारलं होतं ना मी. म्हणजे माझं हेड मसाज करत असताना तुला नाही काय विचारलं मी आशू की अगं तुला जर कोणी आवडत असेल तर मला सांग. मला वाटतं तेव्हा तुम्हाला सांगू शकले असतेस ना. गॉड, अनिरुद्ध राजे, आयुष्यात कुठल्या प्रसंगाला अजून तुम्हाला शमिका मानलं. चल, शमिकाने सुद्धा तिच्या मर्जीने लग्न केलं. इनफॅक्ट या घरामधून ती पळून निघून गेली. पण आशू, शेवटपर्यंत दोघांनी सुद्धा माझ्या होकारची वाट बघितली. शेवटपर्यंत वाट पाहिली. मला सांग ना, पाहिली की नाही तर दोघांनी वाट? मग मला ब्लँक टोटली. मला कळतच नाही की आता हे. आशू, मला तुझं लग्न सुद्धा माझं एक वेगळं स्वप्न होतं. तुझ्या लग्नाच्या बाबतीत तर मला असं प्रचंड मोठ्या थाटामाटात मला करून द्यायचं होतं. एका शब्दानं मला फक्त सांगायचं होतंच ग. मी बोललो असतो याच्याशी. डॅड, म्हणजे तुम्हाला जय पसंत आहे? तुमची संमती आहे आमच्या लग्नासाठी? वा, ओ गॉड. मला विश्वासानं जेव्हा मी तुला विचारलं तेव्हा जर मला तू सांगितलं असतं तर कदाचित मी तुला होकार दिला असता. आशू, मला खूप हर्ट केलंस तू. माझ्या मुलींच्या वागण्याविषयी, त्यांच्या बोलण्याविषयी, स्वभावाविषयी मला प्रचंड अभिमान वाटायचा. आज तुझ्यामुळे तो मोडीत निघाला. मला काही इट्स ओके. इट्स ओके. आता
तुझ्या आयुष्यातले सगळे निर्णय घेण्यासाठी तू मोकळी आहेस आता अशू. मी तुला विचारलं असताना तुम्हाला हे सांगू शकले नाहीस. त्यामुळे आता बापाचा आनंद, त्याचा होकार, त्याचा नकार, त्याच्या खेदाची पर्वा न करता आता या क्षणापासून स्वतःचे निर्णय घेण्यासाठी आता तू स्वतंत्र आहेस. अशू, आपला बाप जेव्हा अत्यंत विश्वासानं मायेनं मुलीला विचारतो त्यावेळी ती विश्वासानं जर त्या बापाला सांगू शकत नसेल तर मला वाटतं तुमच्यावरती प्रेम करण्यामध्ये मीच कुठेतरी कमी पडलो. मीच कमी पडलो का? ठीक आहे, माझ्या होकाराची, नकाराची, खेदाची कुठलीच पर्वा आता तुम्हाला नसेल आणि तुझं मला विचारतेस आहेस तर आता मात्र मी तुला सांगतो, तुम्हा दोघांचं लग्न मला मान्य नाहीये. देवा, तुला 1001 रुपयांचा अभिषेक केला ना मी, मग आता ही अशी सिच्युएशन पाठवलीस प्रसाद म्हणून. हे सगळं लवकर आटप यार. मी या आशूशी लग्न केलं कारण मला हिच्या बापाचं विल कळलं होतं. तर यांच्यातलं हे स्टार वॉर लवकर संपव म्हणजे झालं. नाही पण हे कसं संपणार? खडूस झाला, मला काही बोलूच देत नाहीये. मी पावळ टाशू स्वतःच्या वडिलांशी बोलताना पण एवढी तातापापा करते. मलाच काहीतरी केलं पाहिजे. जय कुछ सोच जय. आता तोंडापर्यंत आलेला घास हातातून पडला नाही पाहिजे. थिंक जय, थिंक. हो जय प्रभू. नॉट डन, नॉट डन, नॉट फेअर. जय, तू हे चांगलं नाही केलंस रे. खूप मोठी उडी घेतलीस तू, खूप मोठी उडी. आशूशी लग्न? गॉड, मला कळलं कसं नाही की हा मुलगा काहीतरी करणार. इतकी गाफील राहिले मी. तेव्हाच कळायला पाहिजे होतं जेव्हा तो मला इतका सपोर्ट करायला लागला होता. माझ्या हाला हा म्हणायला लागला होता तो. मी जे करेन त्याला मदत करायला लागला होता. प्रत्येक गोष्टीत किती शांतपणे वावरत होता तो. आणि आय कुड नॉट अंडरस्टँड. मला तर तेव्हाच कळायला पाहिजे होतं की ही वादळापूर्वीची शांतता आहे. संध्या राजे, हाऊ कुड यू? मला जयप्रभूला ओळखता आलं नाही. फाईन जयप्रभू, फाईन. मी तुला ट्रस्ट करायला लागले होते. इतकं गाफीलपणे तुझ्यावर विश्वास ठेवायला लागले होते. गुड यू डिड दिस, गुड. बरं झालं तू असं वागलास. किमान मी भानावर तर आले, या धुंदीतून बाहेर तर आले. थँक्स. नाही प्रिया, डोंट वरी. युअर मॉम इज फाईन.
Your mom is absolutely fine. हे तर कळलं आता तिला की तुझ्या जितका वाटतो, जितका दिसतो तितका स्टुपिड नाहीये. तितका स्टुपिड नाहीये तो. त्याला अंडर एस्टिमेट करून नाही चालणार. पण तरीही मला कळत नाहीये की त्याने असं अचानकपणे आशुदेशी लग्न का केलं असेल. त्याचा काय फायदा असणार आहे याच्यातनं? का त्याचं खरं खरं प्रेम होतं आशुवर? प्रेम आणि जयचं या नाही रिया नाही. जय प्रभूचं फक्त स्वतःवर प्रेम आहे. हे सगळं खूप हुशारीने प्लॅन केलंय त्याने. हे काय आत्ताच नाहीये. हा विचार त्याच्या मनात बरेच दिवस चालू असणार. इनफॅक्ट त्या दिवशी तो इथे आला होता आशूला आणि अगदी कम्फर्टेबली माझ्या समोर आशूला म्हणाला की तुलाच भेटायला आलोय. आशूने पण हसत हसत ऍक्सेप्ट केलं. तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं की समथिंग इज फिशिंग. कळलं नाही ग. हे असं अचानक प्रेमाचा झटका येऊन मनात आलेला प्लॅन नाहीये. दिस इज ऑल सो वेल प्लॅन्ड. तुला सांगते हे जे मोठं पाऊल त्याने उचललंय ना त्या मागची लॉटरी पण तशीच मोठी असणार आहे. त्या जयनी खूप निश्चितपणे विचार करून हा प्लॅन केलेला आहे. जय प्रभू. शमिका बास आता. अगं किती वेळ बघणार आहेस त्या बांगड्यांकडे? त्या बांगड्यांना एक कॉम्प्लेक्स येईल की अरे बापरे एवढी गोड मुलगी, इतकी सुंदर मुलगी आमच्याकडे एवढा वेळ टक लावून बघते. हो का? त्यात काय, माझ्या मेहनतीचं आणि पेशन्सचं गिफ्ट मिळालंय मला. अच्छा, मेहनतीचं आणि पेशन्सचं गिफ्ट. मला माहितीये ना किती वेळा या मेहनती आणि पेशन्स पायी तुला दूध उतू जाऊ द्यावं लागलंय, किती वेळा आपल्या भाज्या करपल्या. नाही पण शमी तू खरंच डिझर्व करतेस हे गिफ्ट. मला माहितीये या घरात आल्यापासून तुला किती वेळा किती वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट्स कराव्या लागले. माझ्यावर या घरावर तेवढीच माया केलीस तू. तुझ्या सगळ्या आधीच्या सवयी, आधीची लाईफस्टाईल मागे सोडून या घरात रुजलीयस आता तू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. हा पण आता नुसतंच या बांगड्यांकडे बघत राहणार की अबे चंदू आवाज देतोय. काय चंदू आवाज देतोय? त्याला देऊ देत आवाज. त्याचं लग्न झाल्यानंतर मी आवाज दिला आणि तो बघणारही नाही. अरे हो पण तो आवाज देतो म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. चल ना, चल लवकर. आत्या काका आजी सगळेजण पेढे खाणार आहात आता. आता हे घ्या आजी, पहिला पेढा आजीला. आत्या तुला पण घे. काका हा घ्या तुम्हाला पेढा. अहो मला माहितीये तुम्हाला डायबिटीज आहे पण एका पेढ्याने काही होत नाही. अभ्याला अभ्या रे माझा अभ्या 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 पेढा पेढा पेढा. वहिनी तुम्हाला तर मी 2 पेढे बनवणार आहे. पटकन घ्या. हा पेढे खाण्याचा समारंभ झाला. आता या पेढ्यांच्या आगमनाचं प्रयोजन कळेल. सांगतो प्रयोजन सांगतो. हे पेढ्यांचं प्रयोजन असं आहे की आज माझा रिझल्ट लागलाय आणि मी कॉलेजमध्ये दुसरा आलोय.